नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मी आले कोपर रोडला. आमचं रेग्युलर दुकान आहे भवानी सेल्स अँड सर्व्हिसमध्ये. तर मी काल पण आले होते. मॅक्सी आणल्या होत्या, विकत घेतल्या होत्या, त्या यांच्या इथेच राहिल्या. तर मग उशिरा आले, परत त्या मिळाल्या. तर त्या भाभी म्हणतायत की अरे क्या मॅडम कोई लेके जाता तो कैसे होता. कुकरचे रबर चेंज केले, मिक्सरचं पण काम केलं. आणि तुम्ही गॅसच्या शेगडीची पण सर्व्हिसिंग करता ना? हां. तर हे माझी ॲक्च्युली यांच्याबरोबर ओळख अशी आहे की आमच्या गॅसची सर्व्हिसिंग रेग्युलर कधी पण मला अडचण आली तर ते करतात. माझ्याकडे त्यांचा नंबर पण आहे. सो आज असंच काल म्हणजे मी आज व्हिडिओ एवढ्यासाठीच केला. काल मी माझी बॅग इथे विसरून गेले होते आणि जवळजवळ 1.5-2 तासाने माझ्या लक्षात आलं बॅग राहिली आहे माझी. मग मी आले तर त्यांनी ती सांभाळून ठेवली होती. आणि मेन म्हणजे ते माझे सबस्क्रायबर्स आहेत, म्हणून मी त्यांना ॲक्च्युली थँक्यू म्हणते की त्यांनी माझं चॅनलही सबस्क्राईब केलेलं आहे. ते माझे व्हिडिओज बघतात. मग काय व्हिडिओ बघता की नाही भाभी? देखते हो ना? और आपको अच्छा लगता है ना व्हिडिओज? तसं तर या दादांना माझ्या ॲडव्हर्टाईजमेंटची अजिबात गरज नाही. खूप जुनं दुकान आहे हे, 30 वर्ष झाली. मी फक्त माझा एक्सपिरियन्स शेअर करते, कारण काल मी इथे आले आणि माझे सगळी खरेदी केलेली बॅग इथेच राहिली. तर त्याने ती सांभाळून ठेवली होती. तर थँक्यू पण म्हणायचं होतं आणि माझे ते सबस्क्रायबर पण आहेत, म्हणून मी त्यांना थँक्यू म्हणण्यासाठी हे व्हिडिओ शूट करते. दुकानाचं लोकेशन दाखवते. हा कोपर रोड आहे. तर थँक्यू. सो मग आता कुठून जाऊन आलास? ट्रॅफिकमध्ये अडकलेला तू? अरे किती बेकार ट्रॅफिक, नुसतं 1 तास मी ट्रॅफिकमध्येच होतो. तुला त्या दिवशी सांगितलं ना, पण त्यात ते डबल इंजिन ट्रिपल इंजिन 4-5 इंजिन अजून लावा आणि जरा ते शिळफाट्याचं ट्रॅफिक सोडवा प्लीज. ते नाही सुटू शकत. तिथे लावा ना एक ब्रिज, तिथे ब्रिजची खूप मोठी गरज आहे. आजचा दिवस कसा होता तुझा? दिवस खूप मस्त होता. हा ना? जेवलीस? मी आज त्याच्या भरोशावर होती. तो रोज बाहेर जातो पण तो काहीच खाऊन येत नाही. काल रात्री तो किती वाजता आला घरी? काल तो 12 वाजता आला आणि काल जेवायला काही नव्हतं. जे होतं ते तो जेवला. मी काही झालं तरी रात्री घरी जेवायला येणार. तर मशीन लर्निंगने असं पॅटर्न सेट केलेलं की जेवण नाही येणार, बाहेरून काहीच खाऊन येणार नाही. हा, पण आजचं माझं प्रेडिक्शन चुकलेलं आहे आणि आता मी उपाशी आहे. तर तुझी जबाबदारी आहे की मला जेवायला दे. मशीन लर्निंगचं हा चुकलं प्रेडिक्शन चुकलंय. आता आज मी तिला शिकवतो की प्रेडिक्शन आता चुकलं की काय. दुसरं मॉडेल ट्रेन करायला की लागेल. आता प्रेडिक्शन चुकलं की काय नेहमी करायचं. एकच मॉडेल यूज करून जमणार नाही. दुसरं ॲक्युरेसी बरोबर येणार नाही. रिग्रेशन शिकवतो तुला. रिग्रेशन. मग आता तुम्ही रिग्रेशन मध्ये तुम्ही बसा, त्यामुळे तुम्ही रिग्रेट मोड मध्येच राहा सगळ्यांनी. पण ऑमलेट बनवून देशील ना? आता 12 वाजायच्या आधी दे. चला. सोहमला ना पत्ते पण वाटता येत नाहीत मेंढीकोटचे. तो विचारून वाटतोय की किती किती वाटायचे. मी आणि सोहम भिडू के पंजे सत्ते दिले सगळे. सबके छक्के पंजे हे बघ 90 पत्ते. तर आता बघूया, चल खेळूया आपण. यांच्यावर कोटच चढवूया. बघूया आता. माझे पानं बघा, हे बघा, हे माझे पत्ते. माझ्या पत्त्यांमध्ये तर काहीच मजा नाही, एकदमच गेली कोणाकडे. खराब पत्ते आहेत. हे अपोजिशनलाच सगळे पत्ते मिळाले, कारण माझ्या भिडू मध्ये पण काय कॉन्फिडन्स दिसत नाही. ज्ञानूने एक्का टाकलेला आहे आणि तो आता आलेला आहे मेंढी. सांगून खेळतात यार. शिरे यांनी बोलते की मी एक्का टाकलाय मेंढी टाक. म्हणून तिला एक्का टाकला. ती बघायचं अशी बसले. तिचा मूड गेलाय. कशी बसले जानू? चल, जानूला सदमा बसलाय वाटतं जानूला. आईने बादशाह टाकला या होप मध्ये की मी मेंढी टाकावी, पण आता काय नाही. तिरी चौका कुठला तरी दुसरा मी 5 दुसऱ्यांची उतरी कुठे झाली? बदामचा एक्का गेला. गेम केला. माझाच गेम केलेला आहे. हुकूम आईने हा हुकूम केलेला आहे आणि हुकमाची उतरी गेली आणि आता असू दे ना, काहीच हरकत नाही. शाबास, वाचलेस. माझी राणी माझी गेलेली आहे. मी मोठा डाव खेळलेलो आहे. डायरेक्ट मेंढीची उतरी घेतलेली आहे. हिच्याकडे हे घ्या.
आली तिच्याकडे ती हुकमाला कटपी होती म्हणून तू मेंढी टाकली, बाकी काय नाही. जान्हवीने गेल्या डावामध्ये हुकमाला कट दिलेला असताना त्यात तू तो असं मी अगदी पाहिला. अरे, मी नाही काय करू. यार मी माझा उगाच चौकरचा शब्द है ना खाटी केला. बघितलं ही कसं मला आता डाऊन प्ले करते पण हुशार आहे मी पत्त्यांमध्ये. पिसून देऊ मी आई आहे म्हणून तुझी. नको जानू असे हे नाही करायचे. हा? देखे कर उपकार कशाला आई आहे म्हणून, आई आहे म्हणून उपकार नाही घ्यायचे. काय बघ त्यांमध्ये कशाला पिसायला येतात जानूला. जानू पीस तू पीस, काय नाही. जानू आता पिसून दाखवते. प्रो प्लॅन नाव ठरवलं. चला. म्हणून बोलत होते शेवटला. तर भक्ती मामी म्हणाली की उद्या भात लावायचा आहे. तर आज जो मी व्लॉग शॉर्ट टाकलेला आहे, गौरव नांगरतोय शेत आणि वहिनी पण नांगरणी करते, ते उद्या भात लावणी करायची आहे. तर ती म्हणाली की सोहमला घेऊन या, आवर्जून आपल्याला उद्या सकाळी भात लावायला बोलवलेलं आहे आपल्याला गावाला. नक्की. मी तसं पण माझ्या भावांना मेसेज करून सांगितलंय माझ्यासाठी थोडी जमीन ठेवा म्हणजे मला नांगरणी करता येईल. हा म्हणजे थोडी अरे बाबा काय बोलले माहितीये का, आपला स्वतःचा पॉवर ट्रेलर आहे. सो आपल्याला काय जमीन जागा आपली आहे आणि आपल्याकडे स्वतःचा हे पण आहे. कधी पण ती नांगरलेली असू दे, परत जाऊन नांगरतो. डिझेल भरून ठेवते, तू ये बिंदास आणि कुठे परत नांगरतो मी. नांगरलेली जमीन परत अरे ती नांगरतो. एकच मळी सर्व नांगरत होते. एकच मळी आई पण, एकच मळी गौरव पण आणि आम्ही पण. हा आम्ही दादा होता, साई होता, भया काका होते, सगळेजण सगळे होते, सगळेजण सगळे एकच आणि तेज पण सगळ्यांनी काम मिळून कोणीच एकच नाही माळी. काम कोणी नाही केलं. सगळ्यांनी फक्त शॉर्ट दिले का सगळ्यांनी? काय नाही, नाही, माहिती. नंतर केलं असेल. नाही नांगरणी केली आहे. तू त्यात मेन्शन नाही केलंयस हे सगळे, म्हणजे बाकीच्या लोकांना मेन्शन केलंयस. त्यात मेन इम्पॉर्टंट बाबा आहेत. तुला माहित आहेत का, जास्त आवड त्यांना आहे. ते आता शेतीची. हो, त्यांच्यामुळे ते 2 मळ्या ते ऐकणारच नाहीत. किती जरी काय असेल ना ते करणारच आणि कितीतरी वेळा खत पेरतील. म्हणजे ते पिकाचा जो टाइम असतो ना तेवढा पण ते वेट नाही करत. त्याच्या आधी पटापट व्हायला पाहिजे ते सगळं असं आहे. सो ते तू त्यांना मेन्शन कर. आता जाणार आहे. आवर्जून बाबांना पण व्हिडिओ मध्ये घे, त्यांना मेन्शन कर. त्या मळीमध्ये त्यांचा पण एखादा व्हिडिओ त्यांना काय बोलायला सांग आणि नक्की नक्की त्यांचा नक्की. पण त्याच्यावरती रील आलं पाहिजे. आणि आम्ही पण आता हौशी शेतकरी तुम्हाला दिसेल लवकरच अशी अपेक्षा लवकरच करूया. आम्ही आता गावाला जाणार आहोत. आमचे आता 2 दिवसात वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत. आज फक्त आमचा हा फॅमिली टाईम आहे. आज मी मिक्सर आणि ते दुरुस्तीला गेले होते, तेही थोडंसं शेअर करेन. माझे सबस्क्रायबर्स आहेत ते त्याने आवर्जून सांगितले की मॅडम आम्ही तुमचे व्हिडिओ नेहमी बघतो, म्हणून मी माझ्या सबस्क्रायबर्सना पण आज व्हिडिओमध्ये घेतलंय. आता आपण इथेच थांबूया. मला तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. अजिबात बोर होऊ नका आणि फास्ट फॉरवर्ड करून व्हिडिओ बघू नका. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. 15 डेज चॅलेंज विथ सोहमचा हा डे 4 होता. तर हा होता माझा आजचा व्लॉग. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत Do like, share, comment and subscribe. And don't forget to hit the bell icon to Just Neha's Daily Vlog. थँक्यू.